जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, इयत्ता दुसरी अच्या व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. नियमित अभ्यास दिवस 31वा. आज आपण इंग्रजी विषयातील 2.3 लेट स्पीक म्हणजे चला बोलूया हा पाठ बघणार आहोत. यापूर्वी आपण हा पाठ अभ्यासलेला आहे. त्या पाठाखालचा जो स्वाध्याय आहे तो आपण सोडवणार आहोत. यापूर्वी आपण ABC हे प्रश्न सोडवलेले आहेत. चला तर मग आपलं इंग्रजी पुस्तक काढा आणि त्यामधील पान नंबर 19 काढा. काढलं सर्वांनी? चला तर मग आपण काय प्रश्न आहेत बघूया. डी प्रश्न आहे बघा. आपल्या पालकांच्या मदतीने डी प्रश्न शोधा आणि त्याच्यावर बोट ठेवा. फाइंड अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम द पिक्चर्स. पुन्हा एकदा वाचतो. फाइंड अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम द पिक्चर्स. मग तुम्ही काय करायचं आहे? फाइंड म्हणजे शोधणे, अँड म्हणजे आणि, नेम म्हणजे नाव, द फॉलोइंग म्हणजे खाली दिलेले पिक्चर. मग खाली जे सांगितलेलं आहे त्याला अनुसरून आपल्याला चित्रातले शोधायचं आहे, वस्तू शोधायची आहे किंवा चित्रात काय आहे ती शोधायचं आहे. मग पहिलं आहे बघा समथिंग ब्ल्यू. तुम्हाला जे चित्र दिलं आहे लेट स्पीक त्या पानावर ब्ल्यू रंगाचं काय काय दिसते ते सांगायचं आहे. मग आपण पान नंबर 18 काढूया. त्यावर बघा ब्ल्यू रंगाचं काय दिसते आपल्याला सांगा बरं. बरोबर स्काय. बघा स्कायचा रंग कसा आहे? ब्ल्यू आहे बरं का नाही. मग ब्ल्यू रंगाचं स्काय आहे. अजून काय आहे ब्ल्यू रंगाचं दिसते का बघा बरं. जी स्क्वेरल ड्रॉइंग करते तिच्या शेजारी जो स्क्वेरल बसलेला आहे त्याची जी पॅन्ट आहे तिचा कलर सुद्धा काय आहे? ब्ल्यू आहे. मग आपल्याला दोन वस्तू सापडल्या. स्कायचा कलर ब्ल्यू आहे आणि ड्रॉइंग करणाऱ्या स्क्वेरलच्या समोर जे स्क्वेरल बसले आहे तिच्या पॅन्टचा रंग सुद्धा काय आहे? ब्ल्यू आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे समथिंग ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाचं काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग या चित्रामध्ये हिरव्या रंगाचं काय आहे बघा बरं. बरोबर झाडाला जी पानं आहेत ती कशी आहेत? ग्रीन आहे बरं का. मग लिव्ज हिरव्या रंगाचं काय आहे? लिव्ज आहे. त्यानंतर काय आहे? एक स्क्वेरल आहे बघा आपल्या बाळासोबत उभी दिसली तुम्हाला. तिचा जो फ्रॉक आहे तो सुद्धा ग्रीन रंगाचा आहे. आणि हे सगळे स्क्वेरल्स जिथे बसलेले आहेत ते जे मैदान आहे तिथे जो ग्रास आहे तो ग्रास सुद्धा ग्रीन रंगाचा आहे. मग ग्रीन रंगाचा काय आहे? ग्रास, स्क्वेरलचा फ्रॉक आणि अम्ब्रेलामध्ये सुद्धा ग्रीन रंग आहे बघा. अम्ब्रेलाचा रंग सुद्धा ग्रीन आहे आणि झाडाला असणारे जे लिव्ज आहे ते सुद्धा काय आहेत? हिरवे आहेत. म्हणजे आपल्याला 4 वस्तू दिसल्या. ग्रास, अम्ब्रेलाचा कलर, स्क्वेरलचा फ्रॉक आणि झाडावर असलेली पानं म्हणजे लिव्ज. या 4 गोष्टी आपल्याला ग्रीन रंगाच्या दिसल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. समथिंग येलो चित्रामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. मग आता पिवळ्या रंगाची गोष्ट तुम्ही सांगायची आहे. बघा बरं तुम्हाला चित्रामध्ये पिवळ्या रंगाचं काही दिसतंय का? शोधा बरं. बरोबर काय दिसलं रे? बॉल. बॉलचा जो कलर आहे तो येलो आहे. अजून काय आहे बघा बरं. बरोबर जो स्लिपिंग केलेला स्क्वेरल आहे त्याची जी पॅन्ट आहे त्या पॅन्टवर सुद्धा येलो कलरची फुलं आहेत. दिसले का तुम्हाला? बरोबर. अजून कुठे आहे बघा बरं. बरोबर आपली जी अम्ब्रेला आहे त्या अम्ब्रेलाला सुद्धा येलो कलर दिलेला आहे. मग आपल्याला 3 गोष्टी येलो रंगाच्या भेटल्या. पहिली कोणती भेटली? बरोबर बॉल. त्यानंतर स्क्वेरलची जी पॅन्ट आहे त्यावर जी असणारी फुलं आहेत त्याचा कलर पण येलो आहे. आणि रीडिंग करणारी जी स्क्वेरल आहे तिची जी अम्ब्रेला आहे त्या अम्ब्रेलाचा सुद्धा कलर कसा आहे? येलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पेज नंबर 19 वर जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं आपल्याला शोधायची आहे. पुढे बघा काय आहे? समथिंग व्हाईट. आता आपल्याला चित्रामध्ये पांढऱ्या रंगाचे म्हणजे सफेद रंगाचं काय आहे ते बघायचं आहे. मग काय आहे सफेद रंगाचं बघा बरं. दिसतंय का? बरोबर काय आहे? क्लाउड. क्लाउड जे आहेत ते सफेद रंगाचे आहे म्हणजे व्हाईट रंगाचे आहेत. क्लाउड व्हाईट रंगाचे आहे. अजून काय आहे बघा?
व्हॉट आर यू डुईंग, हे जे स्क्वेरल विचारत आहे त्या स्क्वेरलच्या शर्टचा रंग सुद्धा कसा आहे, व्हाईट आहे. अजून जी स्क्वेरल रीडिंग करत आहे तिचा सुद्धा शर्टचा रंग कसा आहे, व्हाईट आहे. मग आपल्याला रंग पाहून तो रंग कोणत्या वस्तूला आहे हे सांगता आलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण व्हाईट रंग क्लाउड्स, व्हॉट आर डुईंग हे विचारणाऱ्या स्क्वेरलचा शर्ट आणि रीडिंग करणाऱ्या स्क्वेरलचा शर्ट कसा आहे, व्हाईट आहे. मग आपण कोणते कोणते कलर बघितले, ब्ल्यू, क्रीम, येलो, व्हाईट. आता आपल्याला बघायचे नाईस, समथिंग नाईस. या चित्रामध्ये तुम्हाला छान काय वाटलं, काय आवडलं, तुम्हाला कोणतं आवडलं. मग याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी आवड आहे ती वेगवेगळी आवड असू शकते. मग मला काय आवडलं मी सांगतो बघा. मला आवडलं आहे बटरफ्लाय. बघा कसं आहे बटरफ्लाय, किती छान आहे. त्या बटरफ्लायचे जे विंग्स आहेत, पंख आहेत, ते ब्ल्यू रंगाचे आहे आणि मस्तपैकी मजेत उडत आहे. अजून काय आवडलं मला, की झाडाच्या सावलीमध्ये छानपैकी छत्री घेऊन रीडिंग करत असलेले स्क्वेरल आवडला. बरोबर. तुम्हाला सुद्धा नेस्ट आवडू शकतं किंवा झाडाच्या फांदीवर छानपैकी आकाश बघत असणारं स्क्वेरल आवडू शकतो, आहे की नाही. वेगवेगळं, किंवा एक स्क्वेरलचं जे बाळ आहे ते बाळ सुद्धा तुम्हाला आवडू शकतं, किंवा आकाशात असणारं जे क्लाउड्स आहे ते सुद्धा तुम्हाला आवडू शकतं. मग या चित्रामध्ये तुम्हाला काय आवडलं, तुम्हाला काय छान वाटलं, नाईस वाटलं, ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, समथिंग रेड. या चित्रामध्ये लाल रंगाची काय काय आहे बघा. मग आता समथिंग रेड, लाल रंगाचं काय काय दिसतंय बघा बरं. बरोबर, छान. कोणी सांगितलं रे, अम्ब्रेलाचा जो रंग आहे तो रेड आहे. आणि अजून व्हॉट इज गोइंग ऑन हे विचारणारं जे स्क्वेरल आहे त्याचा सुद्धा रंग कसा आहे, त्याच्या सुद्धा शर्टचा रंग किंवा त्याला जॅकेट म्हणून, जॅकेटचा रंग सुद्धा कसा आहे, रेड आहे. अजून खाली पडलेली जी हॅट आहे त्या हॅटचा सुद्धा काही रंग रेड आहे. अजून काय आहे बघा बरं. बरोबर, फ्लॉवर्स. फ्लॉवर्सचा रंग सुद्धा कसा आहे, रेड आहे. मग अशा प्रकारे आपण रेड असणाऱ्या वस्तू शोधलेल्या आहेत. पुढे काय विचारले बघा बरं, समथिंग पिंक. पिंक म्हणजे कोणता रंग रे, बरोबर, गुलाबी. मग गुलाबी रंगाचं या चित्रामध्ये काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. सापडतं का बघा बरं, गुलाबी रंगाचं काय काय आहे. बरोबर, सापडलं. ड्रॉइंग करणाऱ्या स्क्वेरलच्या फ्रॉकचा रंग पिंक आहे. खाली पडलेली जी हॅट आहे तिचा रंग सुद्धा पिंक आहे. जी स्क्वेरल रीडिंग करत आहे तिच्या छत्रीचा रंग सुद्धा पिंक आहे. आणि जे बाळ आहे स्क्वेरलचं, त्या बाळाच्या सुद्धा फ्रॉकचा रंग कसा आहे, पिंक आहे. अशा प्रकारे आपल्याला रंग समजले पाहिजे आणि त्या रंगानुसार असलेल्या वस्तू आपल्याला शोधता आला पाहिजे. समथिंग ऑरेंज. ऑरेंज रंगाचं काय आहे. मग ऑरेंज रंगाचं काय आहे बघा बरं. ऑरेंज रंगाचे आहेत ऑरेंज म्हणजे संत्री, बरोबर की नाही. आणि जो स्क्वेरल झोपलेला आहे त्याच्या पॅन्टचा सुद्धा कलर हा ऑरेंज आहे, बरोबर. मग ऑरेंज रंगाच्या सुद्धा आपल्याला इथे वस्तू सापडलेल्या आहेत. त्यानंतर काय आहे, समथिंग ब्लॅक. ब्लॅक म्हणजे कोणता रंग रे, काळा. मग काळ्या रंगाची कोणती वस्तू आहे बघा. मग झाडावर जे पक्षी बसलेले आहेत, बर्ड्स आहे, त्यांचा रंग पहा बरं. बरोबर, त्यांचा रंग कसा आहे, ब्लॅक आहे. अजून ब्लॅक रंग कुठे आहे रे, छान. व्हॉट आर यू डुईंग हे विचारणारा जो स्क्वेरल आहे त्याच्या सुद्धा पॅन्टचा रंग कसा आहे, ब्लॅक आहे. अशा प्रकारे अजून खाली एक पेन्सिल पडली बघा, त्या पेन्सिलचा रंग सुद्धा कसा आहे, ब्लॅक आहे. अशा प्रकारे आपण या चित्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या वस्तू कोणत्या आहेत ते शोधलं. चित्रामध्ये छान असं काय वाटलं ते सुद्धा शोधलं. पुढचा प्रश्न बघा, लुक, लिसन अँड रिपीट द आन्सर. लुक, लिसन अँड रिपीट द आन्सर. लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजे ऐका, आणि रिपीट म्हणजे पुन्हा काय वाचा, आन्सर म्हणजे उत्तर. मग बघा, व्हॉट आर द एज, सॉरी, वेअर आर द एज. पुन्हा एकदा वाचतो, वेअर आर द एज. अंडी कुठे आहेत. मग बघा बरं, अंडी कुठे आहेत आपण चित्रात बघूया.
दिसते का अंडी? कुठे दिसत आहे? बरोबर, अंडी घरट्यात आहे. मग त्याला म्हणतात इन द नेस्ट. काय म्हणतात? इन द नेस्ट. अंडी घरट्यात आहे. मग माझ्या मागे म्हणा, वेअर आर द एग्स. पुन्हा एकदा म्हणा, वेअर आर द एग्स. मग उत्तर आहे इन द नेस्ट. म्हणा बरं, इन द नेस्ट. इन द नेस्ट. दुसरा प्रश्न बघा काय आहे? वेअर इज द अम्ब्रेला. माझ्या मागे म्हणा, वेअर इज द अम्ब्रेला. वेअर म्हणजे कुठे, अम्ब्रेला म्हणजे छत्री, इज म्हणजे आहे, छत्री कुठे आहे, असा या प्रश्नाचा अर्थ होतो. मग उत्तर आहे अंडर द ट्री. अंडर म्हणजे खाली, ट्री म्हणजे झाड. मग माझ्या मागे आता प्रश्न पण वाचायचा, उत्तर पण वाचायचं. वेअर इज द अम्ब्रेला. आन्सर अंडर द ट्री. पुन्हा एकदा, वेअर इज द अम्ब्रेला. आन्सर अंडर द ट्री. तिसरा प्रश्न बघा काय आहे? वेअर इज द बॉल. मग वेअर म्हणजे काय? बरोबर, कुठे. बॉल म्हणजे छान चेंडू आणि इज म्हणजे आहे. मग प्रश्न काय तयार झाला? बरोबर, बॉल कुठे आहे. मग उत्तर आहे नियर द बास्केट. नियर म्हणजे जवळ, बास्केट म्हणजे थैली. मग आता हा प्रश्न मी वाचतो, तुम्ही माझ्या मागे वाचा. वेअर इज द बॉल. आन्सर नियर द बास्केट. पुन्हा एकदा, वेअर इज द बॉल. आन्सर नियर द बास्केट. तर अशा प्रकारे आपण लुक, लिसन अँड रिपीट द आन्सर हा प्रश्न बघितला. पुढे बघा, काउंट द नंबर ऑफ स्क्वेअर इन द पिक्चर्स अँड राईट इन द बॉक्स. चित्रामध्ये दिसणारे जे स्क्वेअरल आहेत ते मोजायचे आहेत. आता याचं उत्तर मी नाही सांगणार. चित्रामध्ये जेवढ्या स्क्वेअरल दिसत आहेत तेवढ्या सगळ्या तुम्ही मोजायच्या आणि किती स्क्वेअरल आहे ते सांगायचे आहेत. मग चित्र बघा, चित्रामध्ये तुम्हाला दिसेल झाडावर बसलेल्या स्क्वेअरल पासून तर फुलपाखरू बघत असणाऱ्या स्क्वेअरल पर्यंत सगळ्या स्क्वेअरल मोजायच्या आणि त्या जेवढ्या भरतील तेवढं उत्तर त्या बॉक्समध्ये लिहायचं. मग किती भरताय ते पहा आणि सांगा. लुक अँड से. पहा आणि म्हणा. मग हे जे शब्द आहेत ते तुम्ही पाहायचे आहे. माझ्या मागे म्हणा. एग्स, अम्ब्रेला, बास्केट, नेस्ट. पुन्हा एकदा, एग्स, अम्ब्रेला, बास्केट, नेस्ट. पुन्हा एकदा, एग्स, अम्ब्रेला, बास्केट, नेस्ट. याबरोबरच आपला हा जो पाठ होता 2.3 लेट स्पीक हा आपण 2 भागामध्ये पूर्ण केला. ही जी प्रश्नांची उत्तरं आहेत ही प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहा. पालकांची मदत घ्या. काही अडचण आली तर मला विचारा, मी नक्कीच तुम्हाला फोनवर सांगेल. यानंतर पुढचा आपला घटक आहे तो आहे खेळू करू शकू. यामध्ये आपण आज कौशलात्मक उपक्रम बघणार आहोत. हा आपला चौथा पाठ आहे. मग काय आहे कौशलात्मक उपक्रम? बघा, 4.1 4.1 जिम्नॅस्टिक. जिम्नॅस्टिक म्हणजे शरीर व्यायामाचा एक प्रकार आहे. याची खूप मोठी स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भरते. यासाठी शरीर मात्र लवचिक असलं पाहिजे आणि शरीर लवचिक राहण्यासाठी आपण रोज व्यायाम केला पाहिजे. मग काय आहे जिम्नॅस्टिक? आपल्याला जमेल का? आपल्याला सरावाने ते जमेल. पण आता आपण काय करू शकतो बघा, आता आपण कोलांटी उडी मारू शकतो. आपण कधी कधी बघा गादीवर लहान मुलं कोलांटी उडी मारत असतात बघा, तुम्ही बघितलेलं असेल, बरं की नाही. डोंबाऱ्याचा जेव्हा खेळ चालतो ना तेव्हा डोंबाऱ्याचे मुलं ते डोंबाऱ्याचे जे खेळ करणारे असतात ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असतात. कोलांटी उडी मारत असतात, दोरीवरून चालत असतात, वेगवेगळे खेळ दाखवत असतात. मग आता आपल्याला काय करायचे? कोलांटी उडी बघायची आहे. मग कोलांटी उडी 2 प्रकारच्या आहेत बघा. पहिल्यांदा मुलगा चवड्यावर बसलेला आहे, दोन्ही हात वर केलेले आहे. त्यानंतर त्याने डोकं टेकवलेलं आहे, जुने हात जमिनीला ठेवलेले आहेत. आणि तिसऱ्या कृतीमध्ये त्याने पाय वर केलेले आहेत आणि पाठीवर तो हळूहळू कलत पुन्हा जसा पहिला बसला होता तसा राहिलेला आहे. त्यानंतर उलटी कोलांटी उडी, त्याचप्रमाणे तीच क्रिया त्याने उलटी केलेली आहे. हे सर्व करत असताना पालकांची मदत घ्यायची आहे. बेडवर करायचं नाही, कारण कोलांटी उडी जर थोडीशी इकडे तिकडे सरकली तर तुम्ही बेडच्या खाली येऊन तुम्हाला दुखापत होऊ शकते. चटई घ्या, जमिनीवर करा किंवा गादी घ्या, जमिनीवर करा.
पण पालक असले तरच या गोष्टी करायच्या आहे. पालक नसतील तर हा प्रकार करायचा नाही, कारण तुम्हाला दुखापत होऊ शकते. त्याचप्रमाणे पायात अंतर ठेवून समोर कोलांटी उडी मारणे हा थोडासा अवघड प्रकार आहे. हा पालक असले तरच करा, नाहीतर अजिबात करू नका. पुढचा आहे ऑलिम्पिक उपक्रम, ॲथलेटिक्स उपक्रम. मग उड्या मारत समोर जाणे ही शर्यतीचा प्रकार आहे. कमरेवर हात ठेवायचा आणि टुणूक टुणूक सशासारख्या उड्या मारत पुढे जायचं. त्यानंतर आहे पाय दुमडत धावणे म्हणजे लंगडी घालत धावणे, त्याची शर्यत आहे. हात ताणत उड्या मारणे हा सुद्धा ॲथलेटिकचा प्रकार आहे. तुम्ही जेव्हा शाळेत याल ना त्यावेळेस आपण हे सर्व प्रकार करून बघणार आहोत, तुमच्याकडून करून घेणार आहोत. त्याच्यामुळं घरी जर तुम्हाला करायचं असेल तर पालक सोबत असतील तरच करायचं, नाही तर करायचं नाही. माझी कृती बघा, सराव करा, खून करा. पाय मागे दुमडत धावणे हे करत असताना व्हिडिओ काढा, तो व्हिडिओ ग्रुपवर पाठवा की तुम्ही लंगडी कसं घालताय, हात ताणत उड्या कशा मारताय, ढांग मारत समोर कसे चालताय, जागेवर उड्या कशा मारताय, कोलांटी उडी कशी मारताय पुढे आणि मागे. हे सर्व करत असताना सादरीकरणाचा व्हिडिओ काढा आणि हे करत असताना पालक बरोबर असतील याची काळजी घ्या. त्यानंतर बघा, भिंतीवरील चेंडूचे टप्पे झेलणे. भिंतीवर अलगद चेंडू फेकायचा आणि तो झेलायचा. बघा बरं तुम्हाला जमतंय का? आपल्या मोठ्या भावाची मदत घ्या, मोठ्या दिदीची मदत घ्या, पालकांची मदत घ्या. त्यानंतर फेकलेला चेंडू झेलणे. तुमच्याकडे जर कोणी चेंडू फेकला तर तो तुम्हाला झेलता आला पाहिजे. फेकलेली रिंग झेलता येणे हाही सराव तुम्ही करू शकता. खेळ हा तुमचा आवडीचा विषय असतो, बरं की नाही. आपल्या घरच्यांसमोर आपण घरी कोणी नसले तर खेळ खेळत असतो वेगवेगळे, बरं की नाही. मग आपली बहीण असेल, भाऊ असेल, त्याच्याबरोबर हा खेळ खेळून बघायचा. चेंडू फेकणे, चेंडू झेलणे हा सुद्धा खेळ आहे. खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो, मन प्रसन्न राहतं. त्यामुळे खेळ, अभ्यास जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा काय आहे, खेळ आहे. पुढे बघा, मानवी मनोरे हे आपण शाळेत आल्यावर करणार आहे, कारण याच्यासाठी खूप मुलं लागतात, बरोबर की नाही. हा प्रयोग घरी करू नका, कारण तुमच्याकडे तेवढी मुलं नाहीत. पहिला मनोरा आहे बघा, 2 मुलं खाली वाकलेली आहेत, साईडने 2 मुले वाकली आहेत आणि एक मुलगा त्यांच्या पाठीवर हात ठेवून उभा आहे. हा पहिला मनोरा आहे. दुसरा मनोरा बघा कसा आहे, सोपे सोपे दिलेले आहेत. 2 मुलं खाली वाकलेले आहेत, 2 मुलं शेजारी उभे आहेत, 2 मुली शेजारी बसलेल्या आहेत आणि एक मुलगा हात जोडून समोर उभा आहे. त्याचाच हा अजून एक प्रकार आहे मनोऱ्याचा. 2 मुलं खाली वाकलेली आहेत, 2 मुलं शेजारी वाकलेले आहेत उजव्या आणि डाव्या बाजूला, आणि तो मुलगा हात जोडून उभा आहे. त्याचप्रमाणे याच मनोऱ्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला करून दाखवलेले. आपण जेव्हा शाळेत येऊ त्यावेळेस असे जे छोटे छोटे मनोरे आहेत जे दुसरीच्या वर्गाला उपयुक्त ठरतील, ज्याच्यामुळे शरीराचा व्यायाम होईल, असे मनोरे आपण घेणार आहोत. त्यानंतर पुढचं आहे इंग्रजी, वी लर्न इंग्लिश. इंग्रजीसाठी आपण वाचनपूरक उपक्रम घेत आहोत आणि आपल्या उपक्रमाचं नाव आहे वी लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकतो. त्यामध्ये बघा टेस्ट आहे. टेस्ट म्हणजे पेपर, चाचणी. आता तुम्हाला आतापर्यंत जे शिकवलंय ते वाचता येतंय का हे पालकांनी बघायचं आहे, आणि मग ते वाचता येतंय की नाही हे ठरवायचं आहे. मग हे जे शब्द आहेत हे शब्द वहीत लिहून घ्यायचे. पहिल्यांदा वहीत लिहून घेतले की त्याचं वाचन करायला लावायचं. शब्द अतिशय सोपे आहेत. काय आहे शब्द? अल्फाबेट्स आहे आणि त्याला जोडून ए आलेला आहे. काही ठिकाणी अल्फाबेट्स आहे आणि त्याला जोडून ई आलेला आहे. आपल्याला फक्त वाचायचं आहे. आता उदाहरणार्थ पहिली ओळ बघा, मी वाचतो, तुम्ही मला सांगा काय आहे. बी ए बरोबर ब्या, येत आहे ना. बी ए, माझ्या मागे म्हणा, बी ए ब्या. सी ई के, डी ए द्या, एम ई मे. लक्षात ठेवा, ई असेल तर एक मात्रा आणि ए असेल तर आ. दुसरी ओळ बघा, टी ए ट्या, एफ ए फ्या, जे ए ज्या, जी ए ग्या. सगळ्यांनी माझ्या मागे वाचायचंय. तिसरं बघा, के ई के, जे ई जे, एस ए स्या, एल ए ल्या, एम ए म्या, एन ए न्या,
वाय ए या, झेड ए झ्या. पुढे बघा 5वी ओळ सर्वांनी म्हणायचे. एफ ए फ्या, आर ई रे, एस ए स्या, आर ए ऱ्या. एल ई ले, डब्ल्यू ए व्या, एल ए ल्या, एन ए न्या. एस ई से, एल ए ल्या, एस ए स्या, एफ ए फ्या. पुढे बघा 8वं पी ई पे, एफ ए फ्या, व्ही ई वे, आर ई ऱ्या. टी ए ट्या, वाय ई ए, पी ए प्या, एस ई से. डी ए ड्या, एफ ए फ्या, जी ए ज्या, जे ई जे. याचा वाचन सराव करायचा आहे. वाचन लेखन सराव केला तरच तुम्हाला इंग्रजी वाचता आणि बोलता येईल, नाहीतर येणार नाही. पालकांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यायची आहे. याचा सराव जास्तीत जास्त करून घ्यायचा आहे आणि हे वाचत असतानाचा मुलांचा व्हिडिओ काढून आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. मुलगा व्यवस्थित वाचतोय का हे सुद्धा बघायचं आहे. 11वी ओळ वाचतोय मी, सर्वांनी माझ्या मागे म्हणा. के ई के, सी ए क्या, एल ए ल्या, एम ए म्या. पुढची ओळ एन ई ने, डब्ल्यू ए व्या, व्ही ई वे, वाय ए या. 13वी पी ई पे, एफ ए फ्या, पी ए प्या, बी ए ब्या. 14 क्रमांकाची ओळ एन ई ने, एम ए म्या, एन ए न्या, झेड ए झ्या. 15 एक्स ई क्षे, सी ई के, एम ए म्या, डब्ल्यू ए व्या. पुढची ओळ बघा 16 झेड ए झ्या, डी ए ड्या, जी ए ग्या, एच ए ह्या. 17 जे ए ज्या, पी ए प्या, पी ई पे, डब्ल्यू ए व्या. 18 जी ए ग्या, जे ई जे, जे ए ज्या, जी ई जे, जी ई गे. 19 डब्ल्यू ए व्या, बी ई बे, बी ए ब्या, एल ए ल्या. एस ए स्या, आर ई रे, डब्ल्यू ए व्या, आर ए ऱ्या. तर अशा प्रकारे या सर्व शब्दांचा वाचनाचा सराव करायचा आहे. तर हा सराव तुम्ही जेवढा जास्त कराल तेवढा तुम्हाला वाचन लेखन सोपं जाणार आहे. हा महत्त्वाचा पाया आहे. ही इंग्रजी वाचनाची सुरुवात आहे. हे जर वाचता आलं तर इंग्रजी वाचन आणि श्रुतलेखन करणं सोपं जाणार आहे. यामध्ये अजून एक असा खेळ खेळता येईल, लिसन टू द टीचर अँड फाइंड दॅट वर्ड. तुम्ही काय करा, त्या मुलाला सांगा की ब्या या पिक्चरमध्ये जे ब्या आहेत त्याला गोल करा. मग त्याने काय करायचं, सर्व हे शोधून त्या ब्याला गोल करायचं आहे. किंवा रे असेल तर रेला गोल करायचं आहे. तुम्ही कोणतीही आयडिया वापरा. उद्देश हाच आहे की आपला पाल्याचा जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. त्याला वाचता पण लिहिता आला पाहिजे आणि लिहिता पण आलं. किंवा तुम्ही असंही करू शकतात, मुलांना श्रुतलेखन करायला लावा. ब्या, रे, क्या, पे, से, त्या अशा प्रकारे तुम्ही अक्षरांचं श्रुतलेखन करून घ्या, जेणेकरून त्याचा उत्तम सराव होईल. त्याला लिहिण्याची सवय लागेल. ऐकून लिहिता येणं हे फार मोठं कौशल्य आहे, ज्याचा अभ्यास
चांगला आहे किंवा त्याला वाचता लिहिता येतं की नाही, सर्वात जास्त ठरण्याचा जो प्रकार आहे तो आहे ऐकून लिहिणे, श्रुतलेखन. श्रुतलेखन ज्याला करता आलं ना की त्याला वाचता आलं असं गृहीत धरलं जातं. त्याच्यामुळे श्रुतलेखन करता येणं गरजेचं आहे. पाहून कोणीही लिहू शकतं. ज्याला वाचता येत नाही तो सुद्धा पाहून लिहू शकतो, पण ऐकून लिहिणं ही महत्त्वाची क्षमता आहे आणि ती आपल्या पाल्याला आली पाहिजे. मग आपल्या पाल्याला कोणते शब्द ऐकून लिहिता येतात, कोणते शब्द ऐकून लिहिताना अडचणी निर्माण होतात, जे शब्द ऐकून लिहिताना अडचणी होतात त्या अर्थी त्याचा आपला सराव घेणं बाकी आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा, 3 letter वर्ड्स विथ वॉवेल ए. सराव करायचा आपल्याला 3 letter वर्ड्स विथ वॉवेल ए. 3 अक्षरी शब्द कशासोबत, वॉवेल ई सोबत. मग आता इथे ईचा उच्चार जो आहे तो आहे एक मात्रा, बरोबर. तो जेव्हा जॉईंट होईल तेव्हा तो एक मात्रा होतो. मग बघा, बी ई म्हणजे बे, बी म्हणजे बे. मग आता स्पेलिंग बघा काय आहे, बी ई जे. बी ई जी म्हणजे बेग, बेग म्हणजे भीक मागणे, बरोबर, क्षमा याचना करणे. मग बी ई जी बेग. दुसरा शब्द काय वाचा बरं मग, बरोबर वाचा, मोठ्याने बोट ठेवा, वाचा, बरोबर, बी ई डी. काय साऊंड झाला रे, बेड, बरोबर की नाही. प्रोनाऊन्सिएशन झालं बेड, आणि बेड म्हणजे बिछाना, बरोबर की नाही. पुढचा शब्द बघा काय आहे, पी ई एन, बरोबर. काय उच्चार होईल मग, पेन. मराठीत सुद्धा आपण काय म्हणतो, पेनच म्हणतो. पुढचा शब्द बघा, पी ई टी, पी ई टी, पेट, बरोबर. पेट म्हणजे पाळीव. आपण जे घरात प्राणी पाळतो त्याला पेट ॲनिमल म्हणतात. मग अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. मग खाली शब्द दिले बघा, आता तुम्ही मला वाचून दाखवायचे, तुम्ही वाचायचे. वाचा बरं, बरोबर. प्रोनाऊन्सिएशन काय झालं, बरोबर. आणि कसलं चित्र आहे बघा बरं, बरोबर काय आहे. मग माझ्या मागे म्हणा, डी ई एन, डेन. डेन मीन्स गुहा. पुन्हा एकदा, डी ई एन, डेन. डेन मीन्स गुहा. पुढचं बघा, शेजारचा शब्द काय आहे, वाचा बरं, शब्बास. मग माझ्या मागे म्हणा, टी ई एन, प्रोनाऊन्सिएशन आहे टेन, बरोबर, 10. पुन्हा एकदा, टी ई एन, टेन, 10. पुढचा शब्द बघा काय आहे, वाचा बरं. आता तुम्हाला वाचता आलं पाहिजे, वाचता येणं गरजेचं आहे. वाचा, पहिल्यांदा शब्द वाचा, बरोबर. प्रोनाऊन्सिएशन सांगा, मीनिंग सांगा, बरोबर. आता माझ्या मागे, एच ई एन, हेन मीन्स कोंबडी. पुन्हा एकदा, एच ई एन, हेन मीन्स कोंबडी. शेजारचा शब्द वाचा, आता मोठ्याने वाचा, बरोबर. प्रोनाऊन्सिएशन सांगा, बरोबर. मीनिंग सांगा, बरोबर. मग पुन्हा एकदा बघा, व्ही ई टी, वेट म्हणजे प्राण्यांचा डॉक्टर. व्ही ई टी, वेट म्हणजे प्राण्यांचा डॉक्टर. पुढे बघा काय आहे, बरोबर काय आहे रे, जे ए टी, जेट म्हणजे जेट विमान, बरोबर. जे ए टी, जेट म्हणजे विमान. पुढे बघा काय आहे, डब्ल्यू ई बी, वेब. वेब म्हणजे जाळे. डब्ल्यू ई बी, वेब. वेब म्हणजे जाळे. पुढे बघा काय आहे, डब्ल्यू ई टी, वेट. वेट म्हणजे ओला. जेव्हा ओला होतो माणूस तेव्हा त्याला वेट म्हणतात. त्यानंतर आहे लेग, एल ई जी, लेग. लेग म्हणजे पाय, एल ई जी. प्रोनाऊन्सिएशन आहे लेग. लेग म्हणजे पाय. पुढचा शब्द बघा, वाय ई एस, यस. यस म्हणजे हो. पुन्हा एकदा, वाय ई एस, यस
म्हणजे हो. पुढचा शब्द बघा, MEN मेन. मेन म्हणजे माणसं. MEN मेन. मेन म्हणजे माणसं. पुढे बघा काय आहे, NET नेट. नेट म्हणजे जाळे. NET नेट. नेट म्हणजे जाळे. तर अशा प्रकारे तुम्ही वाचनाचा सराव घ्यायचा आहे, पालकांची मदत घ्यायची आहे आणि पालकांची मदत घेऊन हा वाचन सराव करायचा आहे. जितका जास्त वाचन सराव कराल तितकं तुम्हाला पटकन वाचता येईल आणि श्रुतलेखन करता येईल. मग आज आपण काय बघितलं बघा, आज आपण बघितलं 2.3 इंग्लिशचं लेट्स स्पीक याचा स्वाध्याय. पालकांनी हा स्वाध्याय आपल्या मुलांकडून सोडवून घ्यायचा आहे, त्याच्याकडून सराव करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बघितलं आहे कौशल्यात्मक उपक्रम. त्यामध्ये जिम्नॅस्टिक, कोलंटीची पुढची उडी, मागची उडी या सगळ्या कृती करत असताना किंवा हा खेळ खेळत असताना पालक शेजारी असतील तरच करायचं आहे, नाहीतर करायचं नाही, हे सर्वांना सांगणं आहे. त्यानंतर पुढचं आहे चेंडू फेकणे, चेंडू झेलणे, भिंतीवर टप्पा टाकून चेंडू झेलता येणे आणि मानवी मनोरे. मानवी मनोरेचा सराव आपण शाळा सुरू झाल्यानंतर करणार आहोत. त्याच्यामुळे याच्यासाठी खूप मुलं लागतात, त्याच्यामुळे हा प्रयोग करायचा नाही. त्यानंतर आपण बघितलं चाचणी. पालकांनी ही टेस्ट मुलांकडून सोडून घ्या, याचं पहिल्यांदा वाचन करून घ्या. हे सर्व शब्द लिहून घ्या, त्याचं वाचन करून घ्या. त्याच्यामध्ये एखादा शब्द त्याला शोधायला लावा किंवा श्रुतलेखन घ्या. तुम्ही शब्द सांगा, BA मुलांनी स्पेलिंग लिहायची, तुम्ही सांगा CA मुलांनी स्पेलिंग लिहायची. त्यानंतर 3 लेटर्स वर्ड्स विथ वॉवेल ई समाविष्ट असलेले 3 अक्षरी जे शब्द आहेत त्याचं वाचन घ्यायचं आहे. इथे जे वाचन केलं आहे तो व्हिडिओ त्याला दाखवायचा आहे, जेणेकरून त्याचा वाचनाचा सराव होईल. आणि यासारखेच वेगळे शब्द तुमच्या पाहण्यात असतील, पुस्तकात असतील, तर ते सुद्धा वाचन सराव घ्यायचा आहे. मित्रांनो, आपला हा आजचा जो घटक आहे तो इथे संपत आहे. सर्वांचं अभ्यास हा नेहमीच चालू आहे. काही मुलांचा अभ्यास राहिलेला असेल तर त्यांनी तो पूर्ण करायचा आहे. शेतीची कामं चालू आहे, धावपळ चालू आहे, गणपती बाप्पा आलेले आहेत, तरीसुद्धा आपल्या अभ्यासात खंड पडू द्यायचा नाही. अभ्यास मात्र काळजीपूर्वक करायचा. गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही, मास्कचा वापर करायचा, हात 20 सेकंद स्वच्छ धुवायचे, बाहेरून सिन्नरून आल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नियमांचं पालन करायचं, म्हणजे आपण कोरोनापासून सुरक्षित राहू. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.